नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, पुण्यामध्ये नवीन वाहन खरेदी करण्याच्या तयारीत असलेल्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणेकरांच्या वाहनांची ओळख बनलेली MH12 ही वाहन नोंदणी क्रमांकाची मालिका आता संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे पुढील वाहनांना कोणत्या पद्धतीने नवीन नोंदणी क्रमांक दिले जाणार याबाबत अद्याप तरी निर्णय झालेला नसल्यानं वाहनधारक आणि वाहन विक्रेत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडनं म्हणजेच RTO कडनं सध्या दुचाकींसाठी ZY आणि 4 चाकी वाहनांसाठी ZW या मालिकेतील क्रमांक दिले जात आहेत. विद्यमान नियमांनुसार ZZ ही मालिका पूर्ण झाल्यानंतर 2 इंग्रजी अक्षरांवरती आधारित सर्व नोंदणी पर्याय संपुष्टामध्ये येणार आहेत. अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार दुचाकींसाठी उपलब्ध क्रमांक येत्या काही दिवसांमध्ये संपतील, तर 4 चाकींची मालिका पुढच्या 2 महिन्यांमध्ये संपण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवरती पुणे RTOनं नव्या क्रमांक पद्धतीसाठी 2 पर्याय सुचवले होते. पहिला पर्याय म्हणजे 3 इंग्रजी अक्षरांची मालिका सुरू करणे, म्हणजेच MH12 AAA 1 2 3 4 अशा स्वरूपाचा. मात्र या पद्धतीमुळे नंबर प्लेटवरील अक्षर आणि अंकांची लांबी वाढणार असल्यानं रस्त्यांवरील ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन ही प्रणाली आणि हायटेक CCTV कॅमेऱ्यांना वाहन क्रमांक अचूकपणे वाचण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे हा प्रस्ताव पुढे नेण्यात आलेला नाही. तर दुसरा पर्याय अल्फा न्यूमेरिक मालिकेचा असून त्यामध्ये अक्षर आणि अंक यांचं मिश्रण असेल. हा प्रस्ताव राज्याच्या परिवहन विभागाकडे पाठवण्यात आला आहे. मात्र या प्रणालीमध्ये अक्षरांसोबत जोडलेला अंक हा मुख्य वाहन क्रमांकाचाच भाग असल्याचा संभ्रम निर्माण होऊ शकतो. शिवाय ही पद्धत लागू करण्यासाठी वाहन सॉफ्टवेअर तसेच नंबर प्लेट व्यवस्थापनाशी संबंधित डिजिटल प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणावरती तांत्रिक बदल हे करावे लागणार आहेत. जुलै 2026 अखेरपर्यंत पुणे RTOकडे 44,71,000 अधिक वाहनांची नोंदणी झालेली आहे. त्यामध्ये 2 व्हीलरची संख्या सर्वाधिक आहे. आगामी सणासुदीच्या काळामध्ये नवीन वाहनांच्या खरेदीमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता असल्याने उपलब्ध नोंदणी क्रमांक आणखीन वेगाने संपण्याची शक्यता व्यक्त केली जाते. परिवहन विभाग आणि राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राकडनं नवीन क्रमांक पद्धतीला वेळेत मंजुरी मिळाली नाही तर काही काळासाठी नवीन वाहनांची नोंदणी ठप्प होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम वाहन खरेदीदार, वाहन विक्रेते आणि RTOच्या महसुलावरती होऊ शकतो. त्यामुळे नवीन नोंदणी प्रणालीबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी वाहन विक्रेते आणि नागरिकांकडनं केली जाते. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं पुणेकरांची अभिमानाची असलेली MH12 ही मालिका आता संपण्याच्या उंबरठ्यावरती आहे. त्यामुळे आता नवीन कोणत्या पद्धतीची मालिका येणार आणि पुण्यातील नंबर गाड्यांचे कसे असणार हे पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.